रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. मी अमर जाधव तुम्हा सर्वांचं आजच्या या भागामध्ये हार्दिक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये पसायदान या विषयाचं आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराज, तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, तसेच शांतीब्रह्म एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, ह्या सगळ्या संतांची कृपा आहे. ह्या संतांच्या कृपे रूपातूनच ह्या आजचा हा भाग मी पसायदान या विषयावर आज चिंतन करणार आहोत. तर विषय असा आहे की माऊलींनी ज्यावेळेस हे ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे 700 श्लोकांची गीतेचं रूपांतर माऊलींनी जेव्हा 9000 ओव्यामध्ये जेव्हा केलं, त्याच्यानंतर शेवटी जी ह्या भगवंताला किंवा परमेश्वराला किंवा परमात्माला माऊलींनं जी प्रार्थना केली किंवा प्रसाद रूपामध्ये जे दान मागितलं ते म्हणजे पसायदान आहे. आपण ज्ञानेश्वरीच्या शेवटी जर पाहिलं तर आपणाला माऊलीची प्रार्थना जी दिसते ती म्हणजे पसायदानाची दिसते आपणाला. तर तत्पूर्वी ह्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी थोडक्यामध्ये आपण विचार करूया आणि त्याच्यानंतर आपण पसायदानावर चिंतन करूया. तर माऊलींना ज्ञानेश्वरी का लिहावं वाटली हा एक मोठा चिंतनीय विषय आहे. जर प्रामुख्याने जर पाहिलं तर गीता हा जो ग्रंथ आहे 700 श्लोकांचा जो गीता ग्रंथ हा मूळतः संस्कृत भाषेमध्ये आहे आणि सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषेचं अध्ययन करणं हे शक्य नाही. कारण तुम्हाला संस्कृत भाषेचा अभ्यास करण्यासाठी त्या काळामध्ये किंवा त्यावेळी ठराविक लोकच त्याचा अभ्यास करायचे असेल आणि प्रत्येकाला करायचं असेल तर सर्वसामान्याला सोपं नाही. म्हणून प्राकृत मराठी भाषेमध्ये, मायबोली मराठी भाषेमध्ये माऊलींनं अवतार कार्य केलं. म्हणजे ह्या अवतार कार्यासाठी त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी बऱ्याच म्हणजे थोडक्यामध्ये ज्ञानेश्वरीची रचना केली. त्याच्यानंतर अनुभव अमृत हा ग्रंथ लिहिला. मग त्यांनी हरिपाठाची रचना केली, अभंग संहिता लिहिले, भरपूर अभंग लिहिले, चांगदेव पासष्ट लिहिले. म्हणजे ह्या विविध ग्रंथांची माऊलींनं रचना केली. तर प्रामुख्याने जर ज्ञानेश्वरी जर पाहिलं तर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट रूपामध्ये सांगतात की मला ज्ञानेश्वरी हा का लिहावं लागली. तर त्यामध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीची सुरुवात जी होते ती ओम नमोजी आद्या वेद प्रतिपादा जय जय स्वसवेदा आत्मरूपा. म्हणजे माऊली प्रथमतः जो परब्रह्म परमात्मा आहे त्याला नमन करून, त्या परमेश्वराला नमन करून ज्ञानेश्वरीची सुरुवात करतात. जसे की आपण एखाद्या मंगल कार्याची सुरुवात जशी करतो त्याप्रमाणे ओम नमोजी आद्या यांनी माऊलींना सुरुवात केली. आणि त्यामध्ये एक ओवी आहे, त्या ओवीमध्ये माऊली स्पष्टपणे सांगतात की मला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कशासाठी लिहावा लागला. तर ते सांगतात की तिरे संस्कृताची घने, ही ओवी आहे, तिरे संस्कृताची घने तोडून या मराठी शब्द सोपाने रचली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु जे आहेत श्री निवृत्तीनाथ, त्यांच्या कृपेने मी काय केलं, तिरे संस्कृताची घने तोडून या मराठी शब्द सोपाने. म्हणजे हे जे म्हणजे संस्कृत भाषेमधलं जे तत्त्वज्ञान आहे, जी गीताई आहे, अत्यंत कठीण तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान मला मराठी भाषेचा सहाय्य घेऊन, मराठी शब्द भांडार ओपन करून त्या मराठी शब्द रूपाच्या सहाय्याने मला हे अत्यंत तत्त्वज्ञान मला मराठी भाषेमध्ये करावं लागलं. म्हणजे त्याच्यामध्ये सांगतात की म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर बाण लागला, तिरे संस्कृताची एखाद्या व्यक्तीला जर बाण लागला आणि त्याला खोलवर जर जखम जर झाले, तर कसं एखाद्या डॉक्टरकडे जर गेलं तर डॉक्टर काय म्हणणार, अहो त्या व्यक्तीला जी जखम झालेली आहे अत्यंत खोलवर झालेली आहे. मग त्याचप्रमाणे तिरे संस्कृताची घने म्हणजे संस्कृत भाषेमधलं जे तत्त्वज्ञान आहे अत्यंत गहन तत्त्वज्ञान आहे आणि हे तत्त्वज्ञान सर्वसामान्य लोकांना समजणं अत्यंत कठीण आहे. त्यामुळे माऊली म्हणतात की तोडून या मराठी शब्दसोपाने मला मराठी भाषेचं जे भांडार आहे किंवा जे थोडक्यामध्ये आपण एक वेअरहाऊस म्हणतो किंवा गोदाम आहे ते सगळं तोडावं, तिथून मला सगळं मराठी भाषेतले शब्द एकवटावं लागले आणि त्या शब्दरूपातून मला काय करावं लागलं, रचली धर्मनिधाने म्हणजे छोट्या छोट्या टप्प्यामध्ये हे तत्त्वज्ञान मला सर्वसामान्यासाठी मांडावं लागलं. हे असं ह्या ओवीच्या सांगतात. म्हणजे मराठी भाषेमध्ये का ज्ञानेश्वरी लिहिली ते माऊली या ओवीच्या मार्फत सांगतात. आणि पुढं एका ओळीमध्ये ते सांगतात की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसारपूर म्हणून विशेषू अत्यादरू विवेकावरी. म्हणजे माऊली काय म्हणतात, मी माझ्या हृदयामध्ये भगवंताचं सतत चिंतन करतो. म्हणजे माऊलीसाठी भगवंत म्हणजे त्यांचे जे बंधू आहेत किंवा गुरु आहेत
ते श्री निवृत्तीनाथ जे नाथ परंपरेमधले आहेत की जसे की आदिनाथांपासून जे नाथ संप्रदायाचा उदय जे झाला तिथून ते तत्त्वज्ञान आदिनाथापासून मच्छिंद्रनाथपासून गहिनीनाथपासून निवृत्तीनाथापासून ज्ञानेश्वर महाराज, हे अशा प्रकारे जे हे नाथ संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे ते माऊलीच्या रूपातून ज्ञानेश्वरीमध्ये हे आपल्या सर्वसामान्यासाठी घडलेलं आहे. म्हणून निवृत्तीनाथांकडूनच माऊलींना दीक्षा मिळालेली आहे. म्हणून ते काय म्हणतात की मी माझ्या हृदयामध्ये सतत गुरूंचं चिंतन करत असतो, त्यामुळं ह्या भवसागरातून, संसाराच्या भवसागरातून मी तार होऊ शकलो आणि त्यामुळेच जो विवेक मिळवायचा असतो त्या विवेकावर माझं अत्यंत प्रेम आहे. म्हणजे सत्य अनित्य म्हणजे सत्य आणि अनित्य गोष्ट कुठली आहे ह्याच्यातला भेद जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतो तेव्हा तो व्यक्ती विवेकी होतो. म्हणजे थोडक्यामध्ये तो फक्त सत्य गोष्टीच्या पाठीमागे लागतो. म्हणजे हे जीवन आहे आपण जगतो जे मायारूप जीवन आहे, हे जगत सगळं मिथ्य आहे आणि ब्रह्म हेच सत्य आहे. आणि ही प्रचिती जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेली असते किंवा ब्रह्मस्वरूप जेव्हा व्यक्ती होतो त्यावेळी तो पूर्णपणे हा विवेकी होतो. म्हणूनच माऊली म्हणतात की मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पूर मनोने विशेष अत्यादरू विवेकावरी. मग त्याच्या पुढे जाऊन माऊली म्हणतात की मला अनुग्रह जो झालेला आहे तो कुणाचा झालेला आहे अनुग्रह? मला अनुग्रह झालेला आहे, निवृत्तीनाथांचा अनुग्रह झालेला आहे आणि त्यांच्या अनुग्रहामुळेच हे माझ्याकडून कार्य झालेलं आहे. मग ती ओवी अशा प्रकारची आहे बघा. तैसा मी अनुग्रहित साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलत्या परी. म्हणजे ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या तत्पूर्वी माऊली हे सांगतात की मला जो अनुग्रह झाला कुणाचा झाला आहे? निवृत्तीनाथांचा अनुग्रह झाला आहे. मी जी दीक्षा घेतलेली आहे निवृत्तीनाथाकडून गेले. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष अशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. हे सगळं सारं पुन्हा ज्ञानदेवाने रचले. हे अशा प्रकारचं जे म्हणजे भगवान शंकरापासून जे आलेलं तत्त्वज्ञान आहे ते ह्या नाथ परंपरेपासून हे पूर्ण कुणापर्यंत आलं? ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत हे तत्त्वज्ञान आलं आणि हे सगळं सार हे ज्ञानेश्वरीच्या रूपातून आपल्यापर्यंत आलं. म्हणून मला जो अनुग्रह प्राप्त झालेला आहे तो अनुग्रह कुणाचा प्राप्त झालेला आहे? श्री निवृत्तीनाथांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे. आणि ज्ञानेश्वर लिहायच्या पुढे ते काय म्हणतात? साधूंचा निरूप. तुम्ही कोण आहे? मी साधूंनी मला निरोप पाठवलेला आहे आणि तो निरोप मी ज्ञानेश्वरीच्या रूपाने ह्या म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर आपण एखाद्या गोष्टीचा जर निरोप जर दिला आणि निरोप दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं काय काम असतं? आपल्याला जो निरोप मिळालेला असतो तो निरोप जशाचा तसं ज्या ठिकाणी पोचवायचं आहे त्या ठिकाणी पोचवायचं असतं. त्यात आपले व्यक्तिगत कुठले शब्द त्याच्यामध्ये टाकायचे नसतात. म्हणजे त्यालाच निरोप म्हणतात ना. जसेच्या तसं आपण तो निरोप त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणंच त्यालाच आपण काय म्हणतो? निरोप म्हणतो. मग माऊली काय म्हणतात? तैसा मी अनुग्रहितून साधूंचा निरोप येतो ते आपुलिया परी अलंकार तो भलत्या परी. म्हणजे मला हा सगळ्या साधू संतांनी निरोप पाठवलेला आहे आणि त्यांचा मी निरोप आहे आणि त्यांचा निरोप असल्यामुळं त्या सगळ्या संतांची कृपा असल्यामुळं तोच निरोप ह्या ज्ञानेश्वरीमध्ये मी 700 श्लोकांच्या गीतेला मी ज्ञानेश्वरीमध्ये करत आहे. आणि हे सगळं अनुग्रह, गुरूंचा अनुग्रह आणि सगळ्या साधूंचा निरोप झालेला आहे. आणि संत जसं मला अलंकारित करतील, म्हणजे हे सगळे संत जे आहेत गुरु संत असतील ते जसं अलंकारित मला करतील त्याप्रमाणे हे माझं हे कार्य पुढचं होणार आहे. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला जर आपण कुणाकडे तर सजवण्यासाठी जर पाठवलं तर जो सजवणारा जो व्यक्ती असतो ना तो जसा सजवतो त्या व्यक्तीला तसा तो व्यक्ती सजतो. त्याचप्रमाणे इथं कसं माऊली काय म्हणतात? अलंकारितू भलत्या परी. म्हणजे जसं साधू मला अलंकारित करतात ज्ञानेश्वरीमध्ये त्याच्या प्रकारे हे माझं कार्य होणार आहे. मग हे सगळं त्याच्यानंतर मग हे माऊली काय करतात? त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी लिहितात आणि हे 700 श्लोकांची गीताई परत किती 9000 ओव्यामध्ये रूपांतरित होतं. आणि हे झाल्याच्या नंतर हे कार्य पूर्ण झालं. आता ज्ञानेश्वरीचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर माऊलीची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये आपण पाहिली तर. आता ज्ञानेश्वरी लिहायचे पूर्ण कार्य संपलेलं आहे. तर माऊली का म्हणतात त्याच्यानंतर की किंबहुना तुमचे केले.
म्हणजे आता बघा, एखादं मोठं असं कार्य आपल्याकडून घडलेलं आहे गुरूंच्या कृपेमुळं, आणि ते सिद्धीला गेलं, फळत्वाला गेलं, आपल्याकडून ते कार्य जे आहे पूर्णत्वाला गेलं. त्याच्यानंतर माऊलीची एक अत्यंत अशी ओवी आहे, ते काय म्हणतात बघा. अगोदर मी ओवी सांगतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, येथे माझे जे उरले ते पाईकपण. हे जे काही ज्ञानेश्वरी गीतेचं रूपांतर मी ज्ञानेश्वरीमध्ये जे केलं आहे, ह्याच्यामध्ये माझं काहीच नाही. हे जे रूपांतर झालं, भाषांतर झालं, ह्याच्यात माझं व्यक्तिगत कसल्याच प्रकारचं श्रेय नाही. हे जे धर्मकीर्तन जे झालेलं आहे, हे जे सद्गुरूंच्या कृपेनं, सगळ्या साधुसंतांच्या निरूपांच्या त्यांच्या कृपेमुळे हे झालेलं आहे. आणि आता जर ह्या ज्ञानेश्वरीच्या लिहिण्याच्या नंतर जर माझं जर ह्याच्यामध्ये जर काही जर भाग असेल तर ते असेल तर माझं फक्त पाईकपण आहे, माझं सेवकत्व आहे. म्हणजे आता बघा, जनरली माणसाचं कसं असतं, माणसाने एखादी गोष्ट जर जीवनामध्ये स्वतःच्या हातून जर एखादी जर घडवलं तर काय आपण त्याला काय म्हणतात, आपण पेटेंट करतो त्या गोष्टीचा, आपण त्या गोष्टीची ओनरशिप घेतो आपल्याकडे. म्हणजे असं साधा शोध जरी एखाद्या व्यक्तीने लावला तर त्याचं लगेच लेबल लागतं. पण माऊलीची माऊली म्हणजे विश्वाची माऊली आहेत. माऊलींचे विचार बघा, आणि ते किती थोर संत आहेत, संतश्रेष्ठ आहेत बघा, की म्हणतात की ह्या कार्याच्या नंतर, ह्या कार्याच्या म्हणजे सिद्धीच्या नंतर जर ह्याच्यामध्ये जर माझं जर काही उरलेलं असेल तर ते फक्त आता आहे ते पाईकपण आहे. म्हणून म्हणतात की किंबहुना तुमचे केले, हे कार्य जे झालं हे झालं माझ्याकडून, पण हे सगळं तुमचं कार्य झालेलं आहे. आणि हे जे धर्मकीर्तन जे आहे, म्हणजे 700 ओव्यांचं रूपांतर जे 9000 ओव्यामध्ये जे झालं हे सगळं धर्मकीर्तन जे झालेलं होतं सिद्धीला गेलेलं आहे. आणि आता ज्या ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये जर माझं जर काही जर उरलेलं असेल तर ते फक्त आता पाईकपण आहे असं माऊली म्हणतात. आणि त्याच्यानंतर आता ज्ञानेश्वरी लिहून संपली, आता कार्य माऊलीचं संपलं. मग आता माऊलीला असं वाटतं की आता मला ह्या भगवंताला, परमेश्वराला, परब्रह्म परमात्म्याला मला काहीतरी मागायचं आहे. म्हणून त्यांनी एक प्रार्थना करतात, विश्वात्मक प्रसाद रूपामध्ये एक दान मागतात माऊली. म्हणजे बघा, आता मागून एखाद्या व्यक्तीला जर आपण काहीतरी मागितलं तर एखाद्याला मागताना पण काय मागितलं पाहिजे ह्याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट जर मागितली तर तो व्यक्ती देऊ पण शकतो आणि नाही पण, बरोबर, असं होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला आपण जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पण एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला मागितलं तर तो देऊ शकतो. पण माऊलीचं म्हणजे माऊली किती थोर विचारवंत त्या काळामध्ये सुद्धा, त्यांनी जे मागितलं ते प्रसाद रूपामध्ये दान मागितलं. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये प्रसाद आहे आणि त्या व्यक्तीला जर म्हणलो की मला जर प्रसाद द्या तुम्ही म्हणल्याच्यानंतर तो व्यक्ती आपल्याला प्रसादाला नाही म्हणू शकतो का. मग हे माऊली विश्वात्मक प्रार्थना करत असताना प्रसाद रूपामध्ये दान मागतात भगवंताला, की काय मागतात, मला प्रसाद दान द्या. माझ्या हे जे धर्मकीर्तन झालेलं आहे, हे माझं जे कार्य जे झालेलं आहे हे आता पूर्णत्वाला गेलेलं आहे, सिद्धीला होऊन ह्या कार्यसिद्धीला गेल्यामुळं तुम्ही आता प्रसाद रूपामध्ये मला तुम्ही काय द्या, दान द्या. ते म्हणून त्याच्यानंतर माऊली हे विश्वशांतीची जी प्रार्थना आहे, पसादानाची माऊली रचना करतात. आणि ह्या पसादानाचीच आज आपण विशेषतः आज आपण चिंतन करणार आहोत. तर आपण प्रत्येकालाच माहिती आहे की आपण लहानपणी सुद्धा शाळेमध्ये सुद्धा पसायदान पाहिलेलं आहे. म्हणजे कदाचित काही जणांना त्याचा अर्थ माहीत असेल किंवा काही जणांना नसेल, पण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे आहेत त्यांनी पसायदान हे प्रत्येकाला पाठ असतं किंवा आपण प्रार्थना रूपामध्ये आपण शाळेमध्ये म्हणलेलं असतं. मग किंचितच काही जणांना त्याचा अर्थ माहीत नसतो, पण त्याच विषयी आज आपण चिंतन करणार. मग हे कार्यसिद्धीच्या नंतर माऊली आता देवाला प्रसाद रूपामध्ये दान पाहिजे. तर पहिलं दान माऊली आता मागतात, कुणाला, परमेश्वराला मागतात, की मला प्रसाद रूपामध्ये तुम्ही, हे माझं कार्यसिद्धीला गेलेलं आहे त्यामुळे मला प्रसाद रूपामध्ये तुम्ही दान द्या. कोणतं दान द्या, तर पहिलं दान मागतात माऊली. तर ते अशा प्रकारे आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. जो काही विश्वात्मक परमेश्वर आहे, जो काही ह्या चराचरामध्ये व्याप्त असलेला जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याला प्रसाद रूपामध्ये माऊली दान मागतात, की हे विश्वात्मका देवा, जो काही माझा वाग्यज्ञ जो पूर्ण झाला. वाग्यज्ञ म्हणजे कोणता वाग्यज्ञ, 700 श्लोकाचं रूपांतर 9000 ओव्यामध्ये माऊलींनी केलं. आणि ह्या गीताईला ज्ञानदेवीमध्ये, भावार्थ ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये रूपांतरित केलं. हा सगळा कोणता काय होता,
हा पूर्ण वाग्यज्ञ होता आणि हा वाग्यज्ञ फळतवाला गेल्यामुळं आता माऊली म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ, माझ्या वाग्यज्ञाला तुम्ही संतुष्ट होऊन मला काय द्या, तोषोनी मज द्यावे, मला काय द्या, हे प्रसाद रूपी दान द्या. मला दान मागतात माऊली. मग आता दान मागतात, दान तर द्या, परमेश्वराला दान मागतात. तर आता काय मागतात, पहिलं दान काय मागणार माऊली, बघूया आता काय मागतात. पुढची ओवी आहेत प्रसादनामधले. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बघा किती सुंदर मागणी परमेश्वराला माऊली मागतात. जे खळांची व्यंकटी सांडो. खळ म्हणजे काय, खळ म्हणजे विशेषतः खळ म्हणजे दुष्टपण, म्हणजे व्यक्तिमध्ये जो दुष्टपणा जो असतो, वाईटपणा असतो, त्यांची काय झाली पाहिजे, व्यंकटी सांडो. म्हणजे दुष्ट जो म्हणजे माऊली प्रथमतः जे समाजामध्ये वावरणारे सत्कर्म लोक आहेत किंवा सात्विक लोक किंवा समाजामध्ये वावरत असताना जे अत्यंत चांगल्या प्रकारे जीवन जगत आहेत, त्या व्यक्तीसाठी माऊली मागत नाहीत. म्हणजे एखाद्या आईला जर 2 मुलं असतील, समजा 2 मुलं आहेत एखाद्या आईला, आणि जर त्या आईला जर परमेश्वरानं प्रसन्न होऊन एखादा दान जर मागितला, तर तू एक दान माग तुला, तर ती आईला समजा एक मुलगा चांगला आहे आणि एक वाईट मुलगा आहे. आई काय करणार, चांगल्या मुलाचा विचार करणार नाही. का, तो चांगला आहे, तो चांगला राहतो, चांगला वागतो, तो सत्कर्माने चालतो, तो त्याचं आयुष्य व्यवस्थितपणे पार पाडणार आहे, त्या आईला किंवा त्या माऊलीला माहीत असतं. परंतु जो वाईट मुलगा आहे आपल्याच पोटाला आलेला, त्या वाईट मुलाचीच आईला सगळ्यात जास्त चिंता असते. त्याचप्रमाणे या ठिकाणी माऊलीला जर जास्त कुणाची जर चिंता जर वाटत असेल, तर ह्या जगामध्ये जे वाईट लोक आहेत त्या लोकांची जास्त चिंता माऊलीला आहे. त्यामुळे परमेश्वराला पहिलं दान मागत असताना माऊलीने कुणाचा विचार केले, ह्या जगातल्या, म्हणजे बघा पसायदानामध्ये कुठला धर्म नाही, कुठला जात नाही, कुठला पंथ नाही, ही विश्वात्मक ह्या सृष्टीमधील जितके जीव आहेत ह्या सगळ्याविषयी समत्व भाव ठेवून केलेली प्रार्थना आहे, विश्वात्मक प्रार्थना आहे, प्रत्येकासाठी आहे. आणि ह्याच्यामध्ये ते मागत असताना काय मागितले, जे वाईट लोक आहेत त्यांना पहिल्यांदा त्यांचं काय झालं पाहिजे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. म्हणजे जे वाईट लोक आहेत त्या वाईट लोकांमध्ये जे दुष्टपण आहे, ते दुष्टपण जे आहे किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगला आणि वाईट गुण असतो, त्याच्यामधला जो वाईट गुण आहे ती सांडली पाहिजे. म्हणजे शब्दसुद्धा कुठला वापरला आहे, खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे सांडलं म्हणजे आता बघा घागरीमध्ये जर पाणी जर भरलं आपण आणि एकदा पूर्ण जर पूर्ण घागर पूर्णपणे पालती झाली तर परत आपल्याला भरावं लागतं. म्हणजे सांडल्याच्या नंतर ते काय होते, पूर्णपणे घागरी रिकामी होते. मग त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये जे दुष्टपण जे भरलेलं आहे ते पूर्णपणे सांडलं पाहिजे. माऊलीची मागणी. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जगाच्या पाठीवर जरी आपण जर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगलेही गुण असतात आणि वाईटही गुण असतात. मग ते फक्त काय असतात, कमी जास्त प्रमाणामध्ये असतात. मग माऊलीला माहीत आहे, दुष्ट लोकांचा जर आपण संहार जर केला, म्हणजे दुष्ट लोकाला जर आपण संपवण्याचा जर प्रयत्न केला, ह्या जगाच्या पाठीवर जर मी म्हणलो की जेवढे वाईट लोक आहेत प्रत्येकाला आपण संपवून टाकूया असं जर म्हणलं तर त्याच्यामुळं जगाचं कल्याण होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीला परमेश्वरानं बनवत असताना सारखंच बनवलेलं आहे. प्रत्येकाला अवयव सारखेच आहेत, डोळे सारखेच आहेत. म्हणजे परमेश्वरानं कसल्याच प्रकारचा भेद व्यक्तीमध्ये केलेला नाही. परंतु हे लोक जे जीवनात वाईट वागतात ते कशामुळे वागतात, त्यांच्या वाईट प्रवृत्तीमध्ये वागतात. त्यांच्या मनावर ताबा नसतो, त्या इंद्रियाधीन त्यांचं जीवन असतं, विषयरूप त्यांचं जीवन झालेलं असतं. अंतर्मुख जीवन ते कधी जगत नाहीत, बाह्यात्मक पूर्ण जीवन असतं. त्याच्यामुळं माऊली म्हणतात की वाईट लोकांमधले जे खळत्व आहेत ते अगोदर सांडलं पाहिजे. मग एखाद्या व्यक्तीमधला वाईट गुण कमी झाल्याच्या नंतर काय होणार, ऑटोमॅटिक तो व्यक्तीमध्ये चांगली सत्कर्म वाढणार, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ऑटोमॅटिक वाढत असतात. म्हणून म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. म्हणजे एकदा त्या लोकांमधले दुष्ट लोकांमधला दुष्टपणा गेला, मग पुढं काय म्हणतात, तया सत्कर्म रती वाढो. म्हणजे एकदा व्यक्तीतला वाईटपणा गेल्याच्या नंतर काय होतं, ऑटोमॅटिक ती व्यक्ती काय करते, सत्कर्माकडेच वाटचाल करणार. म्हणून माऊली म्हणतात की मला पहिली मागणी काय द्या, वाईट लोकांमधलं वाईट पण जाऊ द्या आणि त्याच्यानंतर ते सगळे लोक काय कुठे गेले पाहिजे, सत्कर्माकडे त्यांची रती म्हणजे आवड त्यांची कुठं वाढली पाहिजे,
सात्विक कार्याकडे सत्कर्माकडे वाढले पाहिजेत, हे असं माऊली म्हणतात. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. मग एकदा खळत वाईट लोकांमधलं वाईट पण गेलं, त्यांची वाटचाल पुन्हा सत्कर्माकडे झाली. त्याच्यानंतर माऊली म्हणतात की भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. म्हणजे हे भूत म्हणजे सगळे सजीव प्राणी वगैरे असतील, त्यांचं काय आहे, एकमेकाविषयी भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे, एकमेकामध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येकानं प्रत्येकाविषयी अंतःकरणातून प्रत्येकाविषयी प्रेम केलं पाहिजे. म्हणजे आपण जे जीवन जगत असतो किंवा जे आपण मी म्हणजे कोण आहे, मी म्हणजे देह आहे, आपण देहधारी आहात सगळेजण, आपण स्वतःला देहधारी समजत असतो. त्याच्यामुळंच व्यक्तिमधला जो भेद आहे तो हा देहधारी, म्हणजे मी म्हणजे कोण, मी म्हणजे क्षीर आहे. पण परमेश्वरानं जेव्हा बनत असताना प्रत्येकामध्ये परमेश्वराचाच अंश आहे किंवा हा विश्वपटल सगळा ब्रह्मदोराचा आहे, प्रत्येकामध्येच परमेश्वराचाच अंश आहे आणि प्रत्येकामध्येच देव आहे. म्हणून जगाच्या पाठीवर सगळे सारखेच आहेत. त्यामुळे इथं काय म्हणतात माऊली, भूता परस्परे पडो मैत्र, एकमेकाला अंतःकरणातून एकमेकाविषयी प्रेम वाटलं पाहिजे, हे माऊली म्हणतात. त्याच्यानंतर पुढे जाऊन काय म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जावत. बघा माऊली काय म्हणतात, ह्या अज्ञानी लोकांच्या जीवनामध्ये जो अंधकार झाला, अज्ञानरूपी जो अंधकार झाला आहे, पापरूपी अंधकार जो त्यांच्या जीवनामध्ये झालेला आहे, तिमिर जावो, त्यांच्या पाप जे दुरित म्हणजे पाप आहे त्यांच्या जीवनामधलं गेलं पाहिजे, अज्ञानरूपी अंधकार त्यांच्या जीवनातून गेला पाहिजे. आणि विश्व स्वधर्म सूर्य पाहू, त्यांच्या जीवनामध्ये स्वधर्माचा सूर्योदय झाला पाहिजे. म्हणजे स्वधर्माचा सूर्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती ह्या सृष्टीमध्ये आपल्या प्रत्येकाला जर आपल्या स्वधर्माची जर जाणीव झाली, आपल्या कर्तव्याची जर जाणीव जर झाली, तर तो सत्कर्मच करणार, वाईट कधीच वागणार नाही. म्हणजे बघा, सूर्य येतो, रोजच्याप्रमाणे सूर्य उगवतो, सूर्याचं कर्तव्य काय आहे, तो त्याचं आपलं कर्म प्रामाणिकपणे करतो. त्याला काय करायचं आहे, सकाळी आपलं जे कार्य आहे आपलं उगवायचे आहे, वेळेला उगवायचे आहे, वेळेला परत मावळायचे आहे. म्हणजे नैसर्गिक आहे त्याचं ते कर्म प्रामाणिकपणे तो करत असतो. मग त्याच्या प्रामाणिकपणामुळे सृष्टीतले अनेक कार्य ऑटोमॅटिक होत असतात, बरोबर आहेत का नाही. मग त्यामुळं काय म्हणतात, ह्या वाईट लोकांच्या जीवनातला जो अज्ञान जर एकदा जर संपलं, अज्ञान जर त्यांच्या जीवनातून जर संपलं, तर त्यांची वाटचाल हे ज्ञान मिळवण्याकडे ऑटोमॅटिक होती, सत्कर्माकडे होती ऑटोमॅटिक. त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये कशाचा सूर्योदय झाला पाहिजे, स्वधर्माचा सूर्य, त्यांना त्यांच्या स्वधर्माची जाणीव झाली पाहिजे. विश्व स्वधर्म सूर्य पाहू म्हणतात. आणि त्याच्यानंतर माऊली म्हणतात की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. बघा माऊलीची ही ओवी प्रसादनामध्ये जे मागितले आहेत की जो जे वांछील, ज्याला जे जे पाहिजे त्याच्या जीवनामध्ये ते मिळालं पाहिजे, प्राणी जात. म्हणजे सगळ्या प्राणी मात्राला त्यांची जे जे अपेक्षा आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. मग आता विचार जर आपण ह्या प्रसादनामध्ये जर केला, तर बघा माऊली सर्वप्रथम त्या देवाला प्रसाद रूपामध्ये दान मागत असताना असं पण म्हणले असते की जो जे वांछील तो ते लाहो. सर्वप्रथम त्यांनी एकच मागणी केली असते की अगोदर काय दे मला देवा परमेश्वरा, की ह्या जगामध्ये ज्यांची जी इच्छा आहे त्यांना ती मिळते. पण तसं जर केलं असतं तर जगामध्ये जे वाईट लोक आहेत ते वाईट लोक काय मागितले असते, वाईट काहीतरी जगात मला काहीतरी वाईट करायची त्याच प्रकारची गोष्ट मागितली असते का नाही. मग माऊली किती म्हणजे किती विचारपूर्वक मागत असताना काय म्हणतात, अगोदर काय म्हणतात, जे खळांची व्यंकटे सांगो, वाईट लोकांमधलं खळत्व अगोदर संपलं पाहिजे, त्यांची सत्कर्माकडे वाटचाल झाली पाहिजे, ही पहिली मागणी. मग ती पूर्ण झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या लोकांना एकमेकाविषयी प्रेम वाढलं पाहिजे, त्यांच्या जीवनामध्ये स्वधर्माचा सूर्य उगवला पाहिजे. म्हणजे वाईट लोक जेव्हा कमी झाले, सगळीकडे जर पाहिलं तर आपण आता जर पाहिलो की ही मागणी पूर्ण झाली आणि मागणी पूर्ण झाल्याच्या नंतर आता सगळीकडे पाहिलं तर आपण सगळे सत्कर्माकडे वाटचाल करणारे अवतीभोवती जर जेव्हा लोक दिसतील, तेव्हा ते देवाला काय मागणार, मागून ते काय मागणार, बाबा देवा सगळेजण सुखी आहेत, सगळ्यांना सुखी ठेव, हेच आपण मागणार ना प्रार्थना रूपामध्ये परमेश्वरला. म्हणून वाईट लोकांमध्ये वाईट पण गेल्याच्या नंतर त्याच्यानंतर त्यांच्यातलं अज्ञान पूर्णपणे संपल्याच्या नंतर मग माऊली मागतात की जो जे वांछील तो ते लाहो प्राणी, ज्याला जे जे पाहिजे आता ते दे. मग एकदा सात्विकतेकडे माणसाचा जीवनाचा प्रवास जेव्हा झाला तेव्हा तो काय मागणार आहे बघा. एकदा माणूस सात्विक जर झाला, तो काय होणार, गीतेमध्ये एक श्लोक आहे,
श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रियम ज्ञानम लब्धा पराशांती अचिरेना अधिगच्छन्ति. म्हणजे एकदा माणूस सात्विक झाले की त्याचे काय होतं, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वरावर श्रद्धा वाढते. आणि एकदा माणसाची श्रद्धा वाढली की त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त झालं की त्याचा ऑटोमॅटिकचा जो प्रवास आहे तो जीवनाचा कशाकडे जातो, जे अंतिम ध्येय आहे, जे मोक्ष आहे, त्या मोक्षाकडे त्याचा जीवनाचा प्रवास होतो. मग मागून मागून परमेश्वराला जो जे वांछेल तो ते लाहो प्राणीच. मग आता मागून मागून काय मागणारा व्यक्ती, मागून मागून फक्त काय मागणार आहे, मला फक्त भगवंता तूच पाहिजेस, मला बाकीचं काहीच नको. म्हणून माऊली म्हणतात की जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जातं. मग पुढं जाऊन माऊली काय मागतात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनव्रत भूमंडळी भेट तू या बोथा. वर्षस्थ सकळ मंडळी म्हणजे ह्या सगळीकडे सकळ मांगल्याचा वर्षाव झाला पाहिजे. अवतीभोवती आपल्या अवतीभोवती सगळीकडे काय झालं पाहिजे, सकळ मांगल्याचा वर्षाव झाला पाहिजे. आणि काय झालं पुढे मांगल्याचा म्हणजे प्रत्येकाची कामना कशी झाली पाहिजे, प्रत्येकाचं चांगलं झालं पाहिजे. ह्या जगामध्ये सगळ्याचं मांगल्य झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येकाचं मांगल्य म्हणजे कशाचं, प्रत्येकाचं कल्याण कशामध्ये आहे, ती सकळ मांगल्य झालं पाहिजे. मग सकळ मांगल्याची अपेक्षा कोण ठेवतं मला सांगा. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय विचार करतो, देवा मला फक्त माझं चांगलं होऊ दे, बाकीच्याचं मला काहीच देणं घेणं नाही. आपली भूमिका अशा प्रकारची असते. पण इथं काय म्हणतात माऊली, त्याच्यानंतर ज्याला जे पाहिजे ते मिळाल्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, वर्षात सकळ मंगळी. ह्या संपूर्ण सगळीकडे सकळ मांगल्याचा वर्षाव झाला पाहिजे. मग सकळ मांगल्याचा वर्षाव करणारे कोण असतात, तो संत मंडळी असतात. तर पुढे ते काय म्हणतात, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडे. ईश्वरनिष्ठ जे लोक आहेत, ईश्वरनिष्ठ लोक आहेत, त्यांची काय झाली पाहिजे, मांदियाळी झाली पाहिजे. म्हणजे जिकडं बघल तिकडं काय पाहिजे, संतांचा समुदायच पाहिजे. म्हणजे जिकडं बघल तिकडं आपण जेव्हा अवतीभोवती पाहू तेव्हा सगळीकडे संतांचा समुदाय पाहिजे. जे परमेश्वराचं नामस्मरणामध्ये, अखंड नामस्मरणामध्ये जे असतात ते संत असतात. मग ते संत अवतीभोवती सगळीकडे पाहत असताना सगळीकडे संतच पाहिजेत, असे माऊली परमेश्वराला मागतात की बाबा ह्या जगामध्ये सगळीकडे संतांचे असे समुदाय आले पाहिजेत सगळीकडे. मग विचार करा, आजच्या परिस्थितीमध्ये जर असे संतांचे समुदाय जर आपल्या अवतीभोवती फिरायला लागले तर जगाच्या पाठीवर कुणाची एखादी तरी मागणी राहील का. जर अवतीभोवतून जर संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, एकनाथ महाराज, संत गोरवाकुंभार किंवा हे सगळी संत मंडळी जर आपल्या अवतीभोवती जर असती तर आपलं कल्याण झालंच असतं ना. बरोबर, त्यांनी आपल्याला बरोबर मार्गदर्शन केलं असतं ना. किंवा त्या काळामध्ये जेव्हा ही संतांची मांदियाळी जेव्हा होती, त्या काळामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर महाराज हे सगळे संत मंडळी होते, त्या काळामध्ये जी फळी जी बसली होती लोकांची, ती बरोबर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि ते बरोबर परमेश्वरला प्राप्त करण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनामध्ये कल्याण करून घेतले. म्हणून म्हणतात की इथं माऊली परमेश्वरला म्हणतात की वर्षात सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची. म्हणजे ईश्वरनिष्ठ लोक जे आहेत, म्हणजे आपण ईश्वरनिष्ठ आहोत का. ज्यांच्या जीवनामध्ये ईश्वर हा पहिला, परमेश्वर हा पहिलं स्थान आहे, असेच नाही. म्हणजे बघा, त्यांना ईश्वरा वाचून काहीच नाही त्यांच्या जीवनामध्ये, असे कोण, आपण तर नाही. बरं, ईश्वरनिष्ठ लोक आहोत का आपण. आपला ईश्वर हा शेवटला असतो. बाकीचं आपले संसारिक कर्तव्य असतील किंवा संसारातील ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त करायच्या असतील त्या गोष्टी आपल्याला अगोदर पाहिजेत. त्याच्यानंतर आपला देव हा शेवटला आहे. आणि जर देव जरी आपल्या म्हणजे काय त्या ह्याच्यामध्ये जरी असला, आपल्या दिनचर्येमध्ये जरी असला, तर देवाला सुद्धा आपली प्रार्थना एकच असते की मला हे दे, मला ते प्राप्त होऊ दे, मी तुझी पूजा करतो, मला दे. पण परमेश्वराला कोणीच प्रार्थना करत असताना निरर्थक गोष्टीच्या पाठीमागे आपण प्रार्थना करतो. म्हणजे परमेश्वराला कधीच आपण जे मागायचं ते मागत. परमेश्वराला कोण प्रिय असतो, जो त्याला मागतो, जो परमेश्वरालाच मागतो तोच भक्त असतो खरा. म्हणजे ईश्वरनिष्ठ जे लोक असतात ते फक्त संत असतात. संताला संसारातील भोगवस्तूंची गरज नसते. हे सगळं सत्य असत्य ज्या गोष्टी आहेत ते त्यांना माहीत असतात. त्यामुळं संत हे फक्त ईश्वरनिष्ठ लोक असतात. म्हणून अशा प्रकारचे ईश्वरनिष्ठ लोकांची मांदियाळी ह्या अवतीभोवती फिरली पाहिजे असं म्हणतात. अनवरत भूमंडळी. आणि ही कशी असली मांदियाळी, संतांचा समुदाय कसा असला पाहिजे, अनवरत अखंडितपणे असला पाहिजे म्हणतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा खंड नसायला पाहिजे. जिकडं बघल तिकडं अशा प्रकारचेच संत आपल्याला पाहायला मिळाले पाहिजे. हे माऊली त्या परमेश्वराला किंवा त्या भगवंताला प्रसाद रूपामध्ये हे मागणी मिळतात.
भेट तू या भूता, म्हणजे चालत्या बोलतं हे सगळं, चालते बोलतं हे जे संत मंडळी आहेत ना, जिकडे तिकडे बघाल तिकडं प्रत्येक प्राणीमात्राला भेटत गेले पाहिजे, हे अशा प्रकारचे माऊली ह्या ओळीच्या मार्फत परमेश्वराला मागतात. पुढं म्हणतात की चंद्रमेचे आलंछन मारतंड मारतंड ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे चंद्रमेचे आलंछन बघा. आता माऊली काय म्हणतात पुढच्या ओळीमध्ये, म्हणजे चंद्राला जरी पाहिलं तर आपण चंद्राला आलंछन आहे, बरोबर, चंद्राला सुद्धा डाग आहे. मारतंड जे तापहीन आहे, म्हणजे सूर्याचा जरी आपण जरी विचार केला तर सूर्य हा सगळ्या बाजून सुखदायक आहे का? सूर्य जरी मूळतः जरी प्रकाश जरी देत असला आपल्या सगळ्यांना, तरी एका बाजूला त्याच्या उष्णतेचा आपल्याला त्रास होत असतो. चंद्रमेघ आणि चंद्राचं जर पाहिलं तर चंद्र जरी आपल्याला जरी प्रकाश जरी देत असला तरी एका बाजूला त्याला आलंछन आहे, चंद्राला सुद्धा आलंछन आहे. मग जसं चंद्राला आलंछन आहे तसं ज्याला आलंछन नाही आणि मारतंड जे तापहीन, जसं सूर्याचा प्रकाशाचा ज्यांना त्रास होतो, म्हणजे बघा एका बाजूला सूर्याचा त्रास होतो आणि एका बाजूला चंद्राचा आलंछन आहे. मग जे आलंछन नसलेले लोक आणि जे आपल्या अवतीभोवती असल्याच्या नंतर आपल्याला कसल्याच प्रकारचा त्रास होणार नाहीत असे लोक जे आहेत ते लोक आहेत ना, त्याच लोकांची मांदियाळी आपल्या पण. मग असे कोण आहेत लोक आपल्या अवतीभोवती? ते फक्त संतच असू शकतात. संतालाच आलंछन नसतं, संत हेच आलंछन राहतात आणि संतांचा सहवास हा कधीचही तापहीन नसतो. म्हणजे जसं की सूर्याचा प्रकाश एका बाजूला आपल्याला त्रासदायक असतो, परंतु संताचा सहवास हा कधीच त्रासदायक नसतो. तो हा कधीही आपल्याला संतांचा सहवास लागला तर व्यक्ती हा संतच होत असतो, संतात. म्हणून म्हणतात की चंद्रमेजे आलंछन मारतंड जे तापहीन ते सर्व, म्हणजे असे जे सदाही सर्व ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. असे जे सज्जन मंडळी जिकडं तिकडं असे जे संत मंडळी आपल्या अवतीभोवती असली पाहिजे. मग आणि हे सगळ्यांसाठी कशा असतात? सदा सज्जन, ते सर्वाही सदा सज्जन, हे सगळ्यांचंच हितकारक, सगळ्याचंच कल्याण झालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवतात आणि ते सोयरे होतो. सोयरे होतो म्हणजे हे प्रत्येक, म्हणजे सोयरे म्हणजे एक प्रकारचं हे प्रत्येकाचं जगाचंच कल्याण अपेक्षा ठेवणारे हे संत जिकडं पाहावं तिकडं झाले पाहिजेत, ही मागणी ज्ञानेश्वर महाराज ह्या ओळीच्या मार्फत कुणाला मागतात? परमेश्वराला मागतात. त्याच्या पुढची जी ओळी आहे ती अशी आहे की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित. आता माऊली म्हणतात जर माझ्या पहिल्या टप्प्यापासून ज्या मी मागण्या मागितलेल्या आहेत, ह्या जर मागण्या माझ्या जर पूर्ण जर झाल्या, म्हणजे ह्या टप्प्यापर्यंत जर ही मागणी माझ्या ह्या प्रसाद रूपापर्यंत जर आलो, तर आता मला खात्री आहे की किंबहुना सर्व सुखी, सगळेजण सुखी होणार. ह्या पृथ्वी तलावर जे सजीव प्राणी आहेत, जे सजीव ज्याच्यामध्ये चेतना आहे, असा कुठलाच व्यक्ती आता दुःखामध्ये राहू शकत नाही. अहो पाहाल तिकडं, जिकडं पाहाल तिकडं संत मंडळी आहेत, आता दुःखात राहणारे कोणच राहू शकणार नाही. म्हणून म्हणतात की माऊली किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तीन, ह्या तीन लोकांमध्ये सुद्धा, म्हणजे ह्या जगात त्रिलोकामध्ये सुद्धा आता कोणी दुःखी राहणार नाही. सगळेजण काय होतं? सर्व संतांचा समुदाय आपल्या अवतीभोवती आहे, सगळेजण सत्कर्माकडे सगळ्यांची वाटचाल झालेली आहे, प्रत्येकाचं कल्याण होणार आहे. प्रत्येकजण सत्कर्माकडे गेल्यामुळे प्रत्येकजण भगवंताच्या नामस्मरणामध्येच लीन झालेला असणार आहे. भगवंताच्या चिंतनामध्ये असल्यामुळे प्रत्येकाला जे त्यांचं अंतिम जीवनातलं जे ध्येय आहे, जे मोक्ष मिळाला पाहिजे, प्रत्येकाची इच्छा संतांच्या सहवासामध्ये पूर्ण होणार आहे. म्हणून माऊली ते म्हणतात किंबहुना सर्व सुखी, आता सगळे सुखी होणार आहेत, पूर्ण होणे. आणि तिन्ही लोकांमध्ये सगळेजण सुखी होणार आहेत. आणि भजी जो आदिपुरुष, जो काही आदिपुरुष आहे, की जो काही भगवंत आहे, प्रत्येकजण त्या परमेश्वराला पूजन करणार, की परमेश्वराला प्रार्थना करणार आहेत आणि अखंडितपणे हे करणार आहेत. अशा प्रकारची मागणी माऊली प्रसादनाच्या ह्याच्यामध्ये करतात. आणि पुढं जाऊन काय म्हणतात? आणि ग्रंथ उपजीविये विशेषी लोकी ये द्रष्टाद्रष्ट विजयी होवा वेची. म्हणजे विचार जर आता केला तर माऊली म्हणतात जी ज्यांची उपजीविका, म्हणजे ज्यांनी आपली उपजीविका म्हणजे दिनचर्या जी आहे त्यांनी ग्रंथांचं वाचन करतात किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण करतात किंवा त्यांचं पूर्णपणे जीवन हे ग्रंथावर आधारित आहे. म्हणजे
ते किंवा समजा की भागवत असेल ना, रामायण असेल, महाभारत असेल, त्याची कथा पुराण असेल, ह्यांच्या चिंतनामध्ये जे लोक आहेत, ग्रंथ उपजीवी आहे, त्यांचं पूर्णपणे जीवन जे हे ग्रंथाला समर्पित आलेलं आहे. आपल्या ह्या भारतीय अध्यात्मामधले जे सगळे ग्रंथ आहेत त्याला त्यांनी पूर्णपणे आपलं समर्पण केलेले आहेत, ग्रंथोपजीवी आहे. विशेषी लोक, हे असे जे लोक आहेत हे अत्यंत कसे असतात, विशेष असतात. त्यामुळं माऊली म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये द्रष्टाद्रष्ट विजयी होय. त्यांच्या जीवनामध्ये जो काही अपेक्षित असा जो विजय आहे, म्हणजे थोडक्यामध्ये त्यांना का पाहिजे, त्यांना फक्त काय पाहिजे, अंतिम जे आहे ते मोक्ष आहे. प्रत्येकाला परमेश्वरालाच प्राप्त करायचं आहे, ते त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं पाहिजे. ही मागणी माऊली परमेश्वराला मागतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे या ग्रंथावर ज्यांचे उपजीवन आहे त्यांना इहलोकात आणि परलोकातले सगळे सुख प्राप्त झाले पाहिजेत, ही मागणी मागतात. आणि त्याच्यानंतर जी माऊली शेवटची जी पसारातली जी ओवी आहे ती अशा प्रकारची आहे. ते त म्हणे श्री विश्वेश्वरा हो, आणि हा होईल दान पसा हो, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. म्हणजे ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा हो, म्हणजे ते तर म्हणे म्हणजे साईडला जेव्हा हे पसारांची रचना करत असताना निवृत्तीनाथ हे आपल्या त्यांच्या बाजूला होते, आणि निवृत्तीनाथ हेच माऊलीसाठी काय आहेत, भगवंत आहेत, तेच त्यांच्यासाठी भगवंत आहेत. मग ते माऊलीला अभय देतात, म्हणजे अरे तुझा हा जो काही तू प्रसाद रूपी जे दान जे मागितलेलं आहे हे हा पूर्ण होणार आहे, हे पूर्णत्वाला जाणार आहे, पूर्ण होणार आहे. ते तर म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान. मी तुला अभय देतो, तुला वर देतो, हे तुझ्या जे प्रसाद रूपी तू दान परमेश्वराला मागितलेलं आहेस हे पूर्ण होणार आहे, खात्री देतात व अभय देतात श्री. म्हणजे गुरूंनी आशीर्वाद दिला एकदा की बाबा तुला जे पाहिजे, जे अपेक्षित असलेला जो अपेक्षित असलेली जी संकल्पना की अपेक्षित असलेल्या ह्या जगामध्ये लोकांना जी अपेक्षित असलेले सुख आहे, तू जे ह्या प्रसादान रूपामध्ये जे मागितलेलं आहेस ते नक्कीच पूर्ण होणार आहे. असं असताना एक माऊलीच्या साईडला जे बसलेले गुरु निवृत्तीनाथ आहेत ते म्हणतात की हा होईल दाना पसाव, येणे वरे ज्ञान देव, वर देतात, वरे ज्ञान देव सुखिया झाला. मग आता माऊलीला गुरुच्या अभयाच्या नंतर किंवा गुरुने जेव्हा म्हणले की बाबा हा होईल सगळं हे म्हणल्याच्या नंतर माऊलीला म्हणजे गुरुनं म्हणल्याच्या नंतर परम भगवंतानेच म्हणलेलं आहे. मग हे झालं असं म्हणून माऊली आता येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. मग आता माऊली या ठिकाणी काय करतात, सुखिया झाला. म्हणजे बघा, जर आता आपण जर ह्या पसारानामध्ये जर पाहिलं तर सगळे जे शब्द जर माऊलीनं पसारानामध्ये जे वापरले आहेत हे भविष्यकालीन शब्द आहेत. म्हणजे बघा, भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिरे जाओ, जो जे वांछिले तोते लाहो, म्हणजे असा भविष्यकालीन शब्द वापरले आहेत. परंतु शेवटचे जे ओवी आहे पसारानामधले ते तर म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. म्हणजे आता लिहित असताना जेव्हा माऊली ह्या पसारानाला जेव्हा फुल स्टॉप केला लिहिल्याच्या नंतर, त्याच ठिकाणी माऊली सुखी झाले. म्हणजे मग गुरूंनी आशीर्वाद दिला आणि माऊलीला समजलं की बाबा हे होणार आहे, मी मागणी दिली, गुरूंचा आशीर्वाद झाला. आणि ही विश्वात्मक प्रार्थना माऊलीनं ह्या ज्ञानेश्वरीच्या अंतिम म्हणजे ज्ञानेश्वरीच्या प्रसाद रूपामध्ये ज्ञानेश्वरी लिहिल्याच्या नंतर ह्या भगवंताला मागितले. आणि अशी ही विश्वात्मक प्रार्थना जगाच्या पाठीवर कुठंही आढळणार नाही. त्यामुळं आपण जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचलो काय न वाचलो काय, म्हणजे वाचलंच पाहिजे, पण प्रसादान जरी प्रार्थना आपण आपल्या जीवनामध्ये दैनंदिन आपण जरी म्हणलो आणि ह्याचा अर्थ जरी आपल्या जीवनामध्ये आपण जरी समजून घेतलं तरीसुद्धा माऊलीला अपेक्षित असलेल्या सत्कर्माकडे प्रत्येकाचीच वाटचाल होणार आहे. आणि मला अपेक्षा आहे की ह्या प्रसादानावरचं चिंतन आपल्याला समजलं असेल. परत आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषय घेऊन. रामकृष्ण हरी माऊली. खूप खूप धन्यवाद.